एक साधू होते, ते नदी किनारी आंघोळीसाठी गेले होते आणि तिथे एक कोपऱ्यात कावळ्याच्या भीतीनं एक उंदीर लपला होता. तो थरथर कापत होता. त्यावेळेस त्या साधूला ते बघितलं. त्यांनी त्या उंदराला घेतलं, कावळ्याला हुसकावून लावलं आणि त्यांनी त्यांच्या आश्रमात किंवा कुटीत घेऊन गेले. त्या उंदराला जेव्हा कुटीत घेऊन गेले त्यावेळेस तो तिथलं धान्य खायचा, इकडं तिकडं फिरायचा. तेवढ्यात तिथे एक मांजर आला अंगावर त्याला खायला. तर ते उंदीर भेलं आणि त्या साधूच्या मागे लपलं. साधूने विचारलं काय झालं? ती म्हणला मला मांजराची भीती वाटतेय. मग साधू म्हणले आपण तुझी त्यातली भीती काढून टाकू, काय करायचंय? ते उंदीर म्हणलं मला मांजरासारखं करा. साधूने त्याच्यावर मंत्र शिंपडले. ते उंदीर मांजर झालं. ते मांजर झालेलं पुन्हा इकडं तिकडं फिरत होतं. काही कुत्र्यांनी त्याला पाठलाग केला. पुन्हा त्या साधूकडे आलं आणि साधूच्या मागे लपलं. साधूने विचारलं काय झालं? ती म्हणजे कुत्रं मागे लागलंय. पुन्हा साधूने त्या मांजराचं कुत्रं केलं. कुत्रं इकडं तिकडं फिरत होतं, खात होतं. एवढ्यात तिथल्या जंगलातला वाघ त्याच्या मागे लागला आणि त्याने त्या कुत्र्याला खायला बघितलं. तर ते कुत्रं पुन्हा साधूच्या मागे येऊन लपलं आणि त्यानं साधूला म्हणलं मला वाघाची भीती वाटते, मला वाघ करा. आणि त्या कुत्र्याला वाघ केला. म्हणजे एक उंदराचा वाघ झाला आणि ते वाघच पुन्हा त्या साधूला खायला लागला. इंदापूर तालुक्यातलं जे नेतृत्व आहे, शहरातलं नेतृत्व आहे, जे आज इथं टीका करतंय किंवा इथल्या सामान्य माणसाचा अपमान करू इच्छितय, कोण शेठ असेल कोणी मामा असेल, त्यांनी हे लक्षात ठेवावं. भाऊंनी आणि दादांनी तुमच्या उंदराचा वाघ केलता आणि ही जनता त्या वाघाचा पुन्हा उंदीर केल्यावर राहणार नाही. मला खात्री आहे.